डोकारे खंडबारा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 10 दिवसांचे अल्टिमेटम, काम न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यातील डोकारे 4 रस्ता ते खंडबारा मार्गाची दुरावस्था आणि त्यामुळे वाढलेल्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या भारत आदिवासी पक्षाने प्रशासनाला रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिलाय। निवेदनानुसार डोकारे 4 रस्ता ते खंडबारा पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत। यामध्ये अनेकांना दुखापती झाल्या असून काही अपघातांमध्ये जीवितहानीही झाल्याचे म्हटले आहे। तसेच पांगरण शिवाराजवळील होलीपाडा येथील अपूर्ण पेव्हिंगचे कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। भारत आदिवासी पक्षाने स्पष्ट केले की 10 दिवसात कामे पूर्ण न झाल्यास तीव्र जन आंदोलन सुरू केले जाईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। या निवेदनावर अरविंद वडवी, बालाजी वडवी, मोहन वसावे, सिंगा वडवी, विकास वडवी, निलेश वडवी आणि मंगेश येवले यांच्या सह्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार। आज भारत आदिवासी पार्टी मार्फत आम्ही या ठिकाणी 2 निवेदन दिलेले आहेत। एक की जे तहसील कार्यालयामार्फत जे विविध दाखले इश्यू होतात, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, अशा प्रकारचे दाखले इश्यू होत असताना सेतू सुविधा केंद्रामार्फत अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते आणि या तालुक्यातील गरजू लोकांची पिळवणूक होत असते। आमची विनंती आहे की शासनाने जो दर विहित केलेला आहे या दाखले इश्यू करण्यासाठी, त्या दराने फी आकारण्यात यावी आणि तशा पद्धतीचे सूचनापत्रक तसंच दरपत्रक त्या सेतू केंद्राच्या समोर लावण्यात यावं, अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली निवेदन नंबर 1। हा रस्ता ते खानबारापर्यंत रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे। त्याच्यामुळे मला वाटतं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि व्यवस्था कोणाला तरी जीवितहानी होण्याची वाट पाहते किंवा अशी शंका येते। म्हणून आमची विनंती आहे की या रस्त्याची डागडुजी पावसाळा का असेना, परंतु मुरुम, दगड, माती का असेना, त्याच्यानंतर मोठमोठाले खड्डे बुजवण्यात यावे आणि हा रस्ता वाहन चालकांना वाहन चालवण्याजोगं करण्यात यावं, अशी आमची विनंती आहे। तशा प्रकारे 2 निवेदने या ठिकाणी देण्यात आलेले आहे।